हॅलो मित्रांनो, स्वागत सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये. या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे गिफ्ट डीड. आता गिफ्ट डीड्स जे आहे तर ह्याचं हे काय आहे, तर हे एक कायद्यानं वैध केलेला एक दस्तऐवज आहे. म्हणजे लिगली काय आहे, हे एक व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. आणि या डॉक्युमेंटमध्ये काय असते की बाबा जो कोणी व्यक्तीनं काय केलं आहे, दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला एखादी मालमत्ता, पैसा किंवा वस्तू विनामूल्य दिलं असेल आणि त्याच्यासाठी जो त्याने डॉक्युमेंट तयार केला असेल त्याला काय म्हणता येईल, त्याला गिफ्ट डीड म्हणता येईल. सिंपल आहे. एक व्यक्ती म्हणजे दाता, डोनर, दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे प्राप्तकर्ता, ॲक्सेप्टर याला एखादी वस्तू, मालमत्ता, पैसा देत आहे. आणि ही जी काही गोष्ट देत आहे तर हे कशा स्वरूपाचं आहे, हे विनामूल्य स्वरूपाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसल्याही स्वरूपाचे पैसे तो समोरच्या व्यक्तीकडून घेत नाही. ओके, घेत नाही म्हणजे कसल्याही स्वरूपाचे पैसे तो त्याच्याकडून घेत नाही. आणि याच्यासाठी तो जो कोणता डॉक्युमेंट तयार करतो लीगल, तो दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट याला आपण काय म्हणतो, कायदेशीर भाषेमध्ये गिफ्ट डीड असं म्हणतो. आता गिफ्ट डीड याचं वैशिष्ट्य काय आहे, तर बाबाची कोणती वस्तू आहे किंवा ते समोरचा व्यक्ती देतोय आहे का नाही, देणारा व्यक्ती डोनर, त्यानं ती वस्तू स्वेच्छेनं म्हणजे व्हॉलेंटरीली ती दिली पाहिजे. म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची त्याच्यावर जबरदस्ती असता कामा नये, म्हणजे स्वच्छेनं त्याने ते दिले पाहिजे. दुसरं आहे की जी कोणती प्रॉपर्टी तो देतोय त्याचं स्पष्ट वर्णन केलं पाहिजे, आहे का नाही. आणि जो कोणती प्रॉपर्टी आहे हे त्याच्या ओन मालकीची असली पाहिजे, म्हणजे तो त्याचा मालक असला पाहिजे. तिसरं आहे प्राप्तकर्त्यांची मान्यता. जो कोणी तो गिफ्ट ॲक्सेप्ट करणार आहेत, ओके, त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, ते गिफ्ट ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ॲक्सेप्ट करणारसुद्धा त्याला सहमती असली पाहिजे की बाबा जसं की ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला एखादा घर देत असेल तर काय असलं पाहिजे, ए बी नावाच्या व्यक्तीची मान्यता असली पाहिजे या घराच्या संदर्भामध्ये, त्याने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि चौथा जो आहे ते आहे नोंदणी आवश्यक. म्हणजे जे काही गिफ्ट तुम्ही देणार आहात समोरच्या व्यक्तीला किंवा जो कोणी समोरचा व्यक्ती तो ॲक्सेप्ट करणार आहात, तर इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार त्याची नोंदणी रजिस्ट्रेशन करणं काय आहे, बंधनकारक आहे. ओके, आता गिफ्ट डीड तयार करण्यासाठी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन काय असायला पाहिजे, तर जो कोणी व्यक्ती तो गिफ्ट देतोय त्याची तुम्हाला पूर्णतः तपशील माहिती असली पाहिजे, किंवा जो कोणी व्यक्ती ॲक्सेप्ट करतो या दोघंही व्यक्तींचं तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यांची माहिती, त्यांचा पत्ता किंवा त्यांचं ओळखपत्र ते गिफ्ट डीडच्या डॉक्युमेंटवर मेन्शन केलं पाहिजे. आता मालमत्तेचं जे काही तपशील आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल की बाबा जमीन आहे का, घर आहे का. मग घर असेल किंवा जमीन असेल त्याचा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमवर कोण राहत आहे किंवा कोणाची मालकी आहे हे सुद्धा याचं वर्णन तुम्हाला इथं करावं लागेल. त्याच्यानंतर स्वेच्छा व हस्तांतरांची प्रक्रिया. म्हणजे गिफ्ट विनामूल्य व कोणत्याही अटीशिवाय तुम्हाला काय करावं लागतं, द्यावं लागतं. म्हणजे स्वेच्छेनं व्हॉलेंटरीली तुम्हाला ते द्यावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, किमान 2 साक्षीदारांची उपस्थिती तिथं असणं आवश्यक आहे. ओके, काय आहे, 2 साक्षीदार म्हणजे तुम्हाला कोणतरी विटनेस जे आहेत ते तिथं असलं पाहिजे. आता ह्याला काय करावं लागेल, याच्यासाठी काय प्रोसेस आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला गिफ्ट डीडचं काय करावं लागेल, ड्राफ्ट तयार करावं लागेल, त्याचा मसुदा तयार करावा लागेल, नाही का नाही, त्याचा मसुदा तयार करावा लागेल. यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल, एखादा ॲडव्होकेटची मदत घ्यावी लागेल. ॲडव्होकेटच्या मदतीनं तुम्हाला काय करावं लागेल, हे डीड तयार करावं लागेल. मग त्याच्यानंतर काय आहे की बाबा जी काही स्टॅम्प ड्युटी आहे, जी काही वस्तू किंवा जे काही घर वॉटेवर तुम्ही गिफ्ट डीड म्हणून देत आहेत, त्याला तुम्हाला काय करावं लागेल की राज्य शासनाच्या नियमानुसार त्याचं जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ते तुम्हाला पे करावं लागेल, ते तुम्हाला भरावं लागेल. देन नोंदणी कार्यालय जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिस तिथं आहे, तिथं जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, त्या डीडची नोंदणी करावी लागेल, त्या डॉक्युमेंटची काय करावं लागेल, नोंदणी करावं लागेल. आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंटची नोंदणी करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला साक्षीदारांची उपस्थिती तिथं असलं पाहिजे. म्हणजे कोण कोण, देणारा व्यक्ती, घेणारा व्यक्ती आणि त्या दोघंही व्यक्ती जे आहेत त्यांच्यासोबत जे काही साक्षीदार आहेत ते सुद्धा तिथं उपस्थित असलं पाहिजे. नोंदणी शुल्क आणि मालमत्तेच्या मूल्यावर अवलंबून शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे जेवढं काही त्याच्यावर शुल्क असेल, फी असेल, शुल्क म्हणजे काय, एक प्रकारची फी, तर ती फी तुम्हाला काय करावं लागेल, त्या डीडच्या संदर्भामध्ये पे करावी लागेल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस ते फी
पूर्ण करून टाकाल, म्हणजे त्याची जी काही प्रोसेस आहे ते पूर्ण करणार, त्यावेळेस तो समोरच्या व्यक्तीकडला गिफ्ट इट तुम्ही म्हणजे त्याच्या नावावरती कंप्लीट होऊन जाणार. आता याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काही अटी पाहावं लागेल की बाबा गिफ्ट डीड जे आहे फक्त वर्तमान मालमत्तेसाठी लागू आहे. म्हणजे भविष्यातील एखादी मालमत्ता तुम्हाला गिफ्ट करता येत नाही. म्हणजे तुम्ही इथं काय लक्षात आलं की बाबा एखादी वस्तू सध्या म्हणजे ॲट दिस अ प्रेझेंट मुमेंट तुमच्या मालकीची असेल तीच वस्तू तुम्हाला देता येते. ओके. आणि इन फ्युचर समजा 5 वर्षानंतर तुम्हाला एखादी वस्तू मिळणार आहेत आणि तुम्हाला ती द्यायची असेल, तर अशा स्वरूपाची वस्तू तुम्हाला देता येत नाही. ओके. दाता पूर्णतः मानसिक स्थितीत असणे आवश्यक आहे. म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे, म्हणजे देणारा व्यक्ती आहे डोनर, तर त्याची मानसिक स्थिती कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. म्हणजे तो म्हणजे अंडर प्रेशर नसलं पाहिजे, अंडर इन्फ्लुअन्स नसलं पाहिजे, त्याच्यावर एक कसल्याही प्रकारचं कोर्शन नसला पाहिजे. म्हणजे तो कसं असलं पाहिजे, मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे, त्याला माहीत असलं पाहिजे की त्याला नॉलेज असलं पाहिजे की बाबा जो कोणती गोष्ट किंवा जो कोणती वस्तू तो दान करतोय, देतोय, तर त्याची त्याला पूर्ण जाणीव असली पाहिजे. आणि एकदा गिफ्ट तुम्हाला दिलं आहे तर तुम्हाला ते परत करता येत नाही. कधीपर्यंत जर त्या डीडमध्ये तशी तुम्ही कंडिशन केली असेल किंवा तुम्ही त्या डीडमध्ये अन्यथा काही उल्लेख नसेल, म्हणजे कंडिशन म्हणजे एखादा उल्लेख केला असेल, बाबा तुम्ही असं झालं तर मी ते परत घेईल म्हणून, तोपर्यंत तुम्हाला ते गिफ्ट डीड परत करता येत नाही, म्हणजे घेता येत नाही. आता घ्यायचं असं समजा तुम्ही एखाद्या वस्तूला ते दिलंच, समजा उदाहरणामध्ये एनं काय केलेलं आहे, बीला एखादी वस्तू किंवा घर काय आहे गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, गिफ्टेड म्हणून. आता हे दिल्यानंतर आता याला ती परत घ्यायची असेल तर घेता येते का? आता जनरली घेता येत नाही, कारण 2 साक्षीदार आहेत, त्यांची मानसिक स्थिती, ते सर्व म्हणजे टर्म्स कंडिशन वगैरे त्यांना ते फॉलो केले आहे. मग ह्याच्याकडे काय डिफेन्स राहते, याला हे असं सांगू लागेल की ज्यावेळेस मी याला बीला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे एखादी वस्तू किंवा घर वॉटेवर, तर त्यावेळेस माझी मेंटल कंडिशन्स ठीक नव्हती, माझी तब्येत खराब नव्हती, मला काही सुधरत नव्हते, असं वॉटेवर ते काही डिफेन्स त्यावेळेस घेऊ शकेल. ओके. मात्र हे काही डिफेन्स आहे, जर ए घेत असेल तर ते प्रूफ करण्याची जबाबदारी जी आहे, एव्हिडन्स किंवा त्याला साक्ष किंवा पुरावे सादर करण्याची जबाबदारी कोणाची असेल, दाताची असेल, देणाऱ्या व्यक्तीची असेल, ओके, घेणाऱ्या व्यक्तीची असणार नाही. सो आय होप तुम्हाला हे गिफ्ट डीड समजलं असेल. जर तुम्हाला आमची ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.